नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्दगंध या मराठी विषयाच्या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मी सौ मनीषा महेश पिसाळ, छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील गोष्ट अरुणिमाची हा असणारा आत्मकथनपर तसेच आत्मनिवेदन शैली असलेला अरुणिमाच्या जीवनावरचा चरित्रात्मक पाठ पाहणार आहोत. हा पाठ सुप्रिया खोत या लेखिकेने लिहिलेला आहे. सुप्रिया खोत या मराठीमधील प्रसिद्ध लेखिका असलेल्या आपणाला पाहायला मिळतात. विविध वृत्तपत्रांमधून व मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वर्तमानपत्रातून सदर लेखन त्यांनी केलेलं आहे. छात्रप्रबोधन, पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्यांनी काम केलेलं आपणाला पाहायला मिळतं. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य, महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवलेले आपणाला पाहायला मिळते. या पाठामध्ये अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी समाजाकडून सहानुभूतीची अपेक्षा करत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवते आहे. किंबहुना आपल्या प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा आपणाला सांगते. आता ही अरुणिमा सिन्हा हिचा जन्म 20 जुलै 1988 रोजी झालेला आपणाला पाहायला मिळतो. सर्वोच्च शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी जगातील ही पहिली अपंग झालेली महिला आहे, लक्षात घ्या. अपघातामुळे ती अपंग झालेली होती आणि ती भारतीय आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा 12 एप्रिल 2011 रोजी लखनौ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी काय केलं, तिला पद्मावती एक्सप्रेसमधून बाहेर फेकलं. या घटनेनं ती गंभीर जखमी झाली. अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर डाव्या पाय हा गुडघ्यापासून काढून टाकला गेला. एव्हरेस्ट चढणारी ती पहिली भारतीय महिला असलेली आपणाला पाहायला मिळते आणि तिला बचेंद्री पाल या एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्या महिलेनं प्रशिक्षण दिलेलं आपणाला पाहायला मिळतं. आता ही जी अरुणिमा आहे, ती अरुणिमा माउंट एव्हरेस्ट शिखर पार करते आहे. पण हे माउंट एव्हरेस्ट शिखर कुठं आहे याची माहिती मी तुम्हाला थोडीशी सांगते. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे, लक्षात घ्या. हिमालय पर्वतामध्ये या शिखराची उंची 8,848 मीटर असलेले आपणाला पाहायला मिळते. ते नेपाळ व चीन, तिबेट ह्या देशांच्या सीमेजवळ असलेलं पाहायला मिळतं. हे एव्हरेस्ट शिखर तुम्ही पहा,
ह्या अरुणिमांना जे प्रशिक्षण दिलं किंवा अरुणिमांना जे प्रोत्साहन दिलं त्या बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे 23 इसवी सन 1984 रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट सर केलेलं आहे. लक्षात घ्या, एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत. लक्षात घ्या, त्यांचा जन्म 1954 भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झालेला आहे. पहा तुम्ही, त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्यापैकी एक म्हणून गिर्यारोहक म्हणून त्यांची ओळख आपणाला करून द्यावी लागते. आता या अरुणिमाची हा पाठ पाहत असताना अरुणिमाला सुद्धा या बचेंद्री पालनी काय केलेलं आहे, प्रेरणा दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. अरुणिमा काय म्हणते पहा, हा असणारा पाठ कसा आहे, आत्मनिवेदनात्मक. लक्षात घ्या, मनोगत वजा आहे. प्रथम पुरुषी, जसं आपण निबंध लेखन करत असताना प्रथम पुरुषी करतो तसं हे प्रथम पुरुषी निवेदन आहे. अरुणिमा सांगायला लागलेला आहे, दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा. बघा, मी कोण आहे, अरुणिमा सिन्हा आहे. आज जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला म्हणून माझा उल्लेख तुम्हाला दिसतो. आणि जी अपंग महिला आहे पहिली एव्हरेस्ट शिखर पार करणारी, ती दुसरी तिसरी कोण नसून मीच कोण आहे, अरुणिमा सिन्हा आहे. धडधाकट असल्यापासूनची सर्व माझी असणारी कहाणी, म्हणजेच मी अपंग व्हायच्या अगोदरपासूनची माझी कहाणी मी तुम्हाला सांगते आहे. आता मी लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबेडकर नगर या गावामध्ये जन्मलेले आहे. लक्षात बघा काय म्हणतात त्या, की अरुणिमा काय म्हणते की लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर आंबेडकर नगर हे माझं गाव, तिथं मी जन्मलेले आहे. घरी कोण कोण होतं पहा, त्यांच्या आई, लहान भाऊ आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाहेब म्हणजे बहिणीचे पत्नी हेच काय ते अरुणिमाच्या कुटुंबाचा कोण होते, आधार होते. लक्षात घ्या, भाई कुटुंबातले सगळे जे निर्णय होते ते भाईच घ्यायचे. पण अरुणिमा म्हणते की माझं खेळावर अतोनात प्रेम होतं. बघा, अरुणिमाचं कशावर प्रेम होतं, खेळावर प्रेम होतं. आणि खेळावर प्रेम असणाऱ्या कुटुंबात मी जन्मलेले असल्यामुळं फुटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळ अरुणिमा खेळायची. फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप अरुणिमाला मिळालेली होती. लक्षात घ्या, आणि नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यामुळं अरुणिमा आता CISFची नोकरी मिळते का हे पाहण्यासाठी अरुणिमा कुठं गेली, खेळाशी जोडलेली असल्यामुळं तिनं तिथं काय केला, अर्ज केला. भाईसाहेबांनी सल्ला दिला की नोकरी मिळाली तर पहा. मी नोकरीसाठी अर्ज केला, अरुणिमा म्हणते. लगेच अर्ज केल्या कॉल लेटर आलं. आणि नेमकं काय झालं बघा, कॉल लेटर आलं पण अरुणिमाची जन्मतारीख त्याच्यामध्ये चुकलेली होती फॉर्ममध्ये. आणि तो घोळ निस्तरण्यासाठी अरुणिमाला दिल्लीला जाणं भाग पडलं. आणि अरुणिमा 11 एप्रिल 2011चा दिवस लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं पद्मावती एक्सप्रेसमध्ये कशीबसी गर्दीतून वाट काढत अरुणिमा मुसंडी मारत सितापीनं त्या असणाऱ्या पद्मावती एक्सप्रेसमध्ये
चढली आणि कॉर्नरची सीट अरुणिमानं पकडली. लक्षात घ्या, गाडीनं वेग घेतला आणि अरुणिमाच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं की बस एवढं कागदपत्राचं काम झालं की आपल्या नोकरीचं पक्कं झालं. लक्षात घ्या, कारण का हा जन्मतारखेचा घोळ मिटला की आपलं नक्की नोकरीचं पक्कं झालं, आता आपणाला नोकरी मिळणार या विचारात अरुणिमाचे विचारचक्र सुरू होतं. तेवढ्यातच अचानक या अरुणिमाचं लक्ष गेलं. पाहते तर काय, अचानक तिला काही तरुणांनी घेरलं. लक्षात घ्या, की अरुणिमावर झडप घालण्यासाठी काही तरुण तिच्याकडं पाहत होते. हे सगळं ट्रेनमध्ये चाललेलं लक्षात घ्या. आणि झडप घालण्यासाठी का पाहत होते तर अरुणिमाच्या गळ्यामध्ये एक सोन्याची असणारी काय होती, चैन होती. आणि ती चैन हिसकावण्यासाठी, चैन मिळवण्यासाठी या सगळ्या तरुणांचा प्रयत्न चाललेला होता. पण अरुणिमा म्हणते, मी काही कच्च्या गुरुची चेली नव्हते. बघा, अरुणिमा काय म्हणते, मी काही कच्च्या गुरुची चेली नव्हते. मी सुद्धा त्यांचा हा डाव साधण्याचा ते प्रयत्न करत होते. पण मी सगळी ताकद एकवटून त्यांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. बघा, एक स्त्री असून सुद्धा तिनं काय केलं, त्या तरुणांना लाथाबुक्क्या मारायला सुरुवात केली, प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे डब्यातील प्रत्येक जण अरुणिमाकडं पाहत होता. पण त्यांना काय वाटायला लागलं की अरुणिमा ही काय करते आहे, अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरनं जाणवत होतं. लक्षात घ्या, लोक सगळे बघत होते. अरुणिमाला मदत करायला कुणीच पुढं आलं नाही. लक्षात घ्या, अरुणिमाला मदत करायला पुढं आलं नाही. उलट अरुणिमा ही काहीतरी पाप करते आहे असे मख्खपणे लोक तिच्याकडं पाहत होते. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा काय झाला, अंत झाला. बघा, सहनशक्तीचा अंत होणे, सर्व शक्ती संपूर्ण जाणे. आणि शेवटी मग त्यांनी काय केलं, रात्रीच्या भयान अंधारात अरुणिमाचे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमाने चक्क अरुणिमाला चालत्या गाडीतून फेकून दिलं. लक्षात घ्या, चालत्या गाडीतून फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर अरुणिमा म्हणते, मी आदळले. पहा तुम्ही, एका रेल्वेवरती अरुणिमा आदळली. ट्रेनमधून तरुणांनी तिला फेकून दिलं, कारण ती साखळी सोन्याची साखळी देत नाही, प्रतिकार व्यक्त करते आहे, लाथाबुक्क्यांचा मार देते आहे. तिला फेकून देऊया म्हणून ट्रेनमधून त्यांनी काय केलं, तिला फेकून दिलं. आणि अरुणिमा धावपट्टीमध्ये जाऊन दुसऱ्या रेल्वेवर आदळली आणि वेगाने जाणाऱ्या रेल्वेवर आदळून 2 धावपट्ट्यांच्या मध्ये अरुणिमा पडली. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे, हा अंतर्मनाचा संदेश लक्षात घ्या अरुणिमाच्या मेंदूपर्यंत पोचेपर्यंत उशीर झाला होता. त्याआधीच अरुणिमाच्या पायावरून रेल्वे धडधड 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 करत निघून गेली. आणि मग अरुणिमा सांगते की महिला आयोगाने केलेल्या रिपोर्टनुसार त्या रात्री, ज्या रात्री अरुणिमाला फेकून दिलं त्या रात्री बघा, तब्बल, ऐकायला सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटते, 49 गाड्या रात्रभरात अरुणिमाच्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालचा हाडांचा अगदी चक्काचूर झालेला होता. दुसऱ्या पायांची अवस्था ही दुरावस्था झालेली होती. म्हणजे अरुणिमाचे दोन्ही पाय, लक्षात घ्या, अरुणिमाचे दोन्ही पाय जखमी झालेले होते. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर अरुणिमा सांगते, मदतीची याचना करत मी पडून होते. याचना करणे, गयावया करणे, मदतीची भीक मागणे, पण कुणीच मदतीला आलं नाही. लक्षात घ्या, कारण उठायला येत नव्हतं, दोन्ही पाय
गंभीर जखमी झालेली, एका पायाचा तरी चेंदामेंदा झालेला. अशा स्थितीमध्ये अरुणिमा तिथं रेल्वेच्या रुळामध्ये पडून होती. आणि आश्चर्य म्हणजे काय सांगते बघा अरुणिमा, आश्चर्य म्हणजे या अरुणिमाची शुद्ध हरपली नव्हती. पाय जखमी झाले होते लक्षात घ्या, पण अरुणिमा बेशुद्ध पडलेली नव्हती. ती भानावर होती, शुद्ध हरपलेली नव्हती. मेंदू तल्लखपणे सुटकेचा विचार करत होता. आता मी यातून कशी सुटणार, मी कशी बाहेर, कारण उठता येत नव्हतं. पाय पूर्णपणे निकामी झालेले होते. सगळीकडं तेवढ्यातच काय झालं पहा, उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथं आला. लक्षात घ्या, रेल्वेची स्वच्छता करणारा सफाई कामगार तिथं आला. आणि अरुणिमाला तशा अवस्थेत पाहून सफाई कामगार काय झाला, हादरला. त्या सफाई कामगारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन अरुणिमाला काय केलं, बरेली गावातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि अरुणिमाच्या दुर्दैवाचे, अरुणिमा म्हणते, दशावतार सुरू झाले. म्हणजेच उपचार सुरू झाले बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये. लक्षात घ्या, बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे भूलतज्ज्ञ नव्हता. आणि अरुणिमाच्या दोन्ही पायातून रात्रभरात प्रचंड रक्त गेल्यामुळे अरुणिमाच्या शरीरात रक्त राहिलेलं नव्हतं. रक्त भरणं तिला आवश्यक होतं. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये पुरेसं रक्तसुद्धा उपलब्ध नव्हतं. चिंताक्रांत झाले डॉक्टर. आणि डॉक्टर व सहकाऱ्यांना धीर कुणी दिला लक्षात घ्या. आता रक्त नाही आहे, काय करायचं, भूलतज्ज्ञ नाही, काय करायचं, प्रश्न पडला डॉक्टरना आणि डॉक्टरांच्या सहकाऱ्यांना. अरुणिमानंच काय केला, त्यांना धीर दिला. लक्षात घ्या, दोन्ही पाय तुटलेले आहेत, दोन्ही पायाचा चेंदामेंदा झालेला आहे. अरुणिमानंच त्यांना आधार दिला. आणि अरुणिमा काय म्हटली डॉक्टरांना पहा. अरुणिमा म्हणाली, डॉक्टर, नाही तर माझ्या पायांची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच माझा पाय कापला तरी चालेल. केवढं आश्चर्य आहे लक्षात घ्या. आपणाला थोडी काटा टोचला, सुई टोचली, थोडंसं भाजलं, जरासं खरचटलं, ठेच लागली तरी आपणाला प्रचंड वेदना होतात. पण अरुणिमाचा पाय भूल न देता कापण्याचा सल्ला, किंवा भूल न देता माझा पाय कापा, असं ती डॉक्टरांना सांगते आहे. आणि शेवटी डॉक्टर व सहकारी यांच्या मदतीनं काय केलं, 1 युनिट रक्त अरुणिमा म्हणते मला दिलं गेलं. आणि अरुणिमाचा पाय अरुणिमाच्या डोळ्यात देखत कापला. अरुणिमा म्हणते, मी जीवन मरणाच्या सीमेवर होते, सीमारेषेवर होते. लक्षात घ्या, जीवन मरणाच्या सीमारेषावर होते. म्हणजे मरेन मधली असणारी मृत्यूची रेषा, जर जगली तर जगेल, नाही तर मरणार. म्हणजे जगणं आणि मरणं याच्यामध्ये होती ती. नेमकं काय होईल सांगता येत नव्हतं. आणि अशाच परिस्थितीमध्ये हॉस्पिटलच्या बाहेरच्या जगामध्ये लक्षात घ्या, समाज कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण. काय म्हणते अरुणिमा, हॉस्पिटलच्या बाहेरच्या जगात मात्र ब्रेकिंग न्यूज येत होती. वेगळंच नाट्य घडत होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी काय केली, उचलून धरली. लक्षात घ्या. आणि वेगळंच नाट्य घडत होतं. कोणी म्हणत होतं की राष्ट्रीय खेळाडू असल्यानं अत्युच्च सुविधा देण्यासाठी काय केलं, तिला क्रीडामंत्र्यांनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये हलवलं, कारण ही राष्ट्रीय खेळाडू होती. पण एक शल्य मात्र या अरुणिमाच्या डोक्यामध्ये होतं. कुठलं तर शल्य म्हणजे एक वेदना, टोचणी. काय तर प्रसारमाध्यमांनी काय वावड्या उठवल्या पहा. प्रसारमाध्यमांनी वावड्या उठवल्या, बातम्या उठवल्या, चुकीच्या बातम्या पसरवायला सुरुवात केली की प्रवास करत असताना अरुणिमाकडं प्रवासाचं तिकीट
नव्हतं. लक्षात घ्या, अरुणिमाकडं प्रवासाचं तिकीट नव्हतं. त्यामुळं अरुणिमानं काय केली, रेल्वेतून उडी मारली. इथंपासून ते अरुणिमानं आत्महत्येचा प्रयत्न केला अशा बातम्या पेपरमध्ये छापून येऊ लागल्या. मात्र अरुणिमाला हे शल्य जे आहे ते टोचत राहिलं. अरुणिमा म्हणते, तब्बल 4 महिने मी एम्स या असणाऱ्या एम्स हॉस्पिटलमध्ये जखमांवर मलमपट्टी करत होते, पण माझं असणारं मानसिक जखमांचे घाव मात्र मला अंतरंगातून घायाळ करत होते. लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे बघा अरुणिमानं काय म्हटलेलं आहे की मी जखमांवर मलमपट्ट्या करत होते, पण माझ्या असणाऱ्या मानसिक जखमांचं काय? कारण लोकांनी ज्या वावड्या उठवलेल्या होत्या, रेल्वेतून अरुणिमानं उडी टाकली, अरुणिमा आत्महत्येचा प्रयत्न करत होती, अरुणिमा तिकीट नसल्यामुळं तिनं रेल्वेतून उडी मारली वगैरे वगैरे सगळ्या असणाऱ्या वावड्या उठल्या, बातम्या उठल्या, त्याचं काय? पण एक दिवस अरुणिमा म्हणते, मी हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्या निर्धार केला, आज जे लोक बोलत आहेत, लक्षात घ्या, आज जे लोक बोलत आहेत, माझ्याकडं बोर्ड दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, पण एक दिवस काय असेल, माझा असेल. लक्षात घ्या, एक दिवस माझा असेल, नक्की माझा असेल. मी एव्हरेस्ट सर करेन असा विश्वास तिनं स्वतःला दिला आणि तिनं निर्णय घेतला की मी एक दिवस एव्हरेस्ट शिखर पार करणार. एका फटक्यात अरुणिमा म्हणते, माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग झालेलं होतं. माझं मन अपंग झालेलं नव्हतं. एक दिवस माझा येईल, लक्षात घ्या, असं अरुणिमा म्हणते आहे. आणि मग माझं स्वतःचाच अरुणिमानं सांगितलेलं, लक्षात घ्या, की एक दिवस माझा असणार आहे, पण या माझ्या असणाऱ्या दिवसाला माझं गगनभरारी घेण्याचं वेळ रक्तात असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपणाला साथ देतं, असं अरुणिमा सांगते. अरुणिमा म्हणते, स्वतःचा मोटिवेटर कोण असतं, तर आपण स्वतःच आपला स्वतःचा मोटिवेटर असतो. लक्षात घ्या, आपणच स्वतःला बसता, उठता, खाता, पिता, स्वतःला आपण जे ध्येय ठरवलेलं आहे ते सतत सांगत राहिलं पाहिजे. अरुणिमानं तेच केलं. लक्षात घ्या, अरुणिमा म्हणते, मी सतत स्वतःला सांगू लागले की मला एव्हरेस्ट शिखर पार करायचं आहे. आणि मग माझा एव्हरेस्ट शिखर पार करण्याचा निर्णय पक्का झाला, निर्धार केला, मी ठरवलं मनाशी. बऱ्याच जणांनी काय केलं, टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिला, की शरीराला जखमा झाल्यामुळं बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. लक्षात घ्या, बघा, सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली की अरुणिमाचे पाय जखमी झालेले आहेत, अरुणिमाच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. अर्थात लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं. अरुणिमा काय म्हणते पहा, माझं बोलणं काय केलं, लोकांनी हसण्यावारी लिहिलं, पण माझं कुटुंब आणि माझे भाईसाब खंबीरपणे उभे राहिले अरुणिमाच्या पाठीशी. भाईसाब म्हणजे अरुणिमाच्या बहिणीचे मिस्टर. लक्षात घ्या, अरुणिमाच्या बहिणीचे मिस्टर उभे राहिले तिच्या पाठीशी. आणि एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास सुरू होणार होता. आणि त्यासाठी पहिला टप्पा म्हणून गिर्यारोहण प्रशिक्षण करणं गरजेचं असतं. आणि ते गिर्यारोहण प्रशिक्षण करण्यासाठी पहिल्यांदा एम्स हॉस्पिटलमधून अरुणिमाला डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात किंवा पाय कापावा लागला तर अरुणिमा म्हणते, पेशंट बरेच दिवस, महिनोन महिने
जागेवरून उठत नाहीत. पण मी 2च दिवसात उठले. लक्षात घ्या, अरुणिमा काय सांगते, मी 2च दिवसात उभे राहिले. एका पायात घोट्याची हाडी तुटल्याने रॉड घातलेला होता स्टीलचा, त्या ज्याच्या हाडाची जुळणी पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम बसवलेला होता. असा माझा अवतार. नी जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बघा, बचेंद्री पाल यांच्याकडे अरुणिमा पोचली आणि एव्हरेस्ट सर करणारी ही पहिली महिला, एकमेव त्या अशा होत्या ज्यांनी काय केलं, अरुणिमाच्या, पहा तुम्ही इथे, अरुणिमाच्या ध्येयाचा आदर केला. तिनं जे ठरवलेलं होतं त्या ध्येयाचा त्यांनी काय केला, आदर केला. आणि अरुणिमाला शब्दांच्या साह्यानं, मानसिकतेच्या साह्यानं प्रोत्साहन दिलं, आधार दिला. अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलायस. तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केलं आहेस. बघा, बचेंद्र पालनी या असणाऱ्या अरुणिमाला काय सांगितलं की तू एव्हरेस्ट शिखर कधीच पार केलेलं आहेस तुझ्या आतलं. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी. जगाला तू कोण आहेस हे तू दाखवून द्यायला हवंस. आणि मग या असणाऱ्या अरुणिमाचा प्रशिक्षणाचा प्रवास सुरू झाला. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये अरुणिमा दाखल झाली. बहुधा काय म्हटलेलं आहे, हे आशिया खंडामधलं सर्वोत्तम गिरिभ्रमण केंद्र आहे. लक्षात घ्या, इथे 1.5 वर्षासाठी अरुणिमाचं, पहा तुम्ही इथे, खडतर प्रशिक्षण सुरू झालं. छोटेपण धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव इथं यायचे. पण ध्येयापासून विचलित करणारे, लक्षात घ्या, जे ध्येयापासून विचलित करणारे छोटे छोटे असणारे पर्वत चढायला लागायचे. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण सुरू झालं. आणि प्रशिक्षणामध्ये ही अरुणिमा प्रशिक्षणामध्ये तावून सुलाखून निघत होती. तावून सुलाखून निघणे, तयार होणे. आणि अशा परिस्थितीमध्ये अरुणिमा म्हणते, प्रशिक्षणाच्या वेळी माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना, म्हणजे ही सराव करत होती सुरुवातीला, नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत छोटे छोटे पर्वत चढायला लागायचे. बऱ्यापैकी धोकादायक वळणं चढावी लागायची. अशा वेळी अरुणिमाच्या लक्षात आलं की आपला जो कृत्रिम पाय आहे, त्या कृत्रिम पायाची टाच व चवडा जमिनीत रुतवत असताना काय व्हायचं की तो पाय घट्ट रोवत असताना गोल गोल फिरायचा. लक्षात घ्या, गोल गोल फिरायचा. त्यामुळं पाय रोवणं कठीण होऊन राहायचं. दुसऱ्या पायामध्ये, उजव्या पायामध्ये हाडं एकत्रित राहण्यासाठी कृत्रिम रॉड बसवलेला असल्यामुळं त्यावर थोडा जरी दाब दिला तरी काय व्हायचं, प्रचंड वेदनाचे झटके बसायचे. अशा अवस्थेमध्ये प्रथम अरुणिमाबरोबर जो शेर्पा होता तो शेर्पा यायला तयार होईना. लक्षात घ्या, कारण शेर्पाला वाटायचं की हिला हे जमणार नाही. जिथं अव्यंग धडधाकट माणसं गिरिभ्रमण करायला धजत नाहीत. लक्षात घ्या, अव्यंग म्हणजे ज्यांना व्यंग नाही अशी धडधाकट चांगली माणसं पर्वत शिखरं चढायला तयार होत नाहीत, एव्हरेस्ट शिखर पार करायला तयार होत नाहीत. धजत नाहीत म्हणजे तयार होत नाहीत. तिथं माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचं मन वळवलं. बघा, घरच्या लोकांनी शेर्पाला सांगितलं, नाही, अरुणिमाची जिद्द आहे, अरुणिमा हे करून दाखवणार आहे, तुम्ही तिला मागं खेचू नका किंवा तिला जमणार नाही असं तिचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. शेवटी जोशपूर्ण आव्हानांना तोंड देत 52 दिवसाची
एक रोमांचकारी लढाई सुरू झाली आणि प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात, लक्षात घ्या. जास्तीत जास्त मृत्यू काय होतात? याच टप्प्यात होतात. याला काय म्हटलं जातं? डेथ झोन म्हटलं जातं. मला अरुणिमा काय म्हणते पहा, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4था बेस कॅम्पला पोचेपर्यंत आधीच्या कॅम्प्समध्ये मी सर्वांच्या पुढं होते. अरुणिमा काय म्हणते बघा की या बेस कॅम्पला पोचेपर्यंत मी सर्व गिर्यारोहकांच्या पुढे होते. इतकी पुढे असायची की लोक मला विचारायचे, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई? बघा मामी, तुम्ही सगळ्यांच्या पुढं असता, तुम्ही काय खाता इतकं? अपंग असताना सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पुढे आहात. त्यात मी अपंग होते, मुलगी होते, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत आणि सहानुभूती अरुणिमाला नको होती, लक्षात घ्या. किंवा पाठीमागं राहते आहे, पुढं जाणारे गिर्यारोहक तिला आपल्यापर्यंत येण्यासाठी थांबतायत किंवा तिला कसं तरी वरती नेत आहेत, असं काहीही नाही. ती सर्वांच्या पुढे होती. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. कशाचं? कुठल्या विचाराचं? की मला कुणाची सहानुभूती नको, मला कुणाची सवलत नको, म्हणून ती पुढं 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 सगळ्यांच्या होती. आणि शेवटी डेथ झोनची चढाई सुरू झाली, लक्षात घ्या. जिथं जास्त मृत्यू होतात ते असणारं एव्हरेस्ट शिखरातला तो जो भाग आहे तिथं अरुणिमा जाऊन पोहोचली. आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की आजूबाजूला सगळे मृतदेहांचे खच पडलेले आहेत. तशातच मृतदेहांचे खच पडलेले आहेत आणि तशातच हाडं गोठवणारी थंडी. आपल्याकडे नुसती थोडी थंडी असली तरी आपण स्वेटर घालतो, सॉक्स घालतो, हाताला ग्लोव्ज घालतो, पण ही असणारी हाडं गोठवणारी थंडी. त्या थंडीमध्ये मृत्यूला जवळून अरुणिमा पाहत होती. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे अरुणिमा म्हणते, आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक अरुणिमाला मृत्युमुखी पडलेला दिसला, लक्षात घ्या. समोरच आदल्या रात्री त्याला अरुणिमा भेटलेली होती, तोच मृत्युमुखी पडलेला दिसला. अरुणिमा म्हणते, पोटातून उसळून वर येणारी भीती त्याला मी आवर घालत होते. आणि सतत अरुणिमा स्वतःच्या मनाला सांगत होती, मला मरायचं नाहीये, तुला मरायचं नाही अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार अरुणिमा हे बजावत होती. अरुणिमा म्हणते, खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं अगदी तसंच आपलं शरीर वागत असतं, लक्षात घ्या. म्हणून आपण म्हणतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या गोष्टीच्या मुळाशी कोण असेल तर ते आपलं मन आहे, लक्षात घ्या. आणि अरुणिमाचं मन जे आहे ते मन सारखं अरुणिमानं एव्हरेस्ट शिखर पार करण्याचं जे ध्येय होतं, एव्हरेस्ट शिखर पार करण्याचं जे स्वप्न होतं, तिथं सगळं मन तिनं लावलेलं होतं. त्यामुळे निकामी पाय किंवा पायावरती उपचार झालेले असताना सुद्धा अरुणिमा एव्हरेस्ट शिखर पार करायला गेलेली आहे. आणि मग अरुणिमा सांगते, 21 मे 2013चा चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला आणि तेवढ्यातच अरुणिमाचा ऑक्सिजनचा साठा कमी झालेला आहे. अरुणिमा मागं फिर, लक्षात घ्या. 2013चा चढाईचा शेवटचा टप्पा आला आणि अरुणिमाला शेर्पानं कळकळीनं बजावलं, अरुणिमा तुझ्याजवळ असणारा ऑक्सिजनचा साठा जो आहे तो अत्यंत कमी आहे आणि तू आता मागं फिरायला पाहिजेस, कारण तू पुढं गेलीस तर आता तुला ऑक्सिजन उरणार नाही. पण अंतर्मनात कुठेतरी अरुणिमाला माहीत होतं, ठाऊक होतं, नाऊ ऑर नेव्हर, लक्षात घ्या. नाऊ ऑर नेव्हर म्हणजे आत्ता नाही तर परत कधीच नाही. आत्ता नाही तर परत कधीच नाही. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही
तर माझ्या लेकी मी परत ते कधी करू शकणार नाही. माझ्या शरीरानं मृत्यूला कवटाळण्यासारखंच होतं. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभं करणं, या अग्निदिव्याला तोंड देणं, अरुणिमा म्हणते मला शक्य नव्हतं. म्हणून मी शेवटी या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोचले. पहा तुम्ही, ते एव्हरेस्ट शिखरावरती पोचली आणि हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्यासाठी अरुणिमानं काय केली, शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजनचा मास्क अरुणिमा म्हणते मी काढला. मी अशी ना तशी आता मरणारच होते, तर माझ्या एव्हरेस्ट शिखरावर पोचलेल्याचे शेवटचे पुरावे असणे आवश्यक होते. म्हणून शेर्पाला काय केलं, शेवटची व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आणि आधीच पित्त खवळलेला शेर्पा, अरुणिमा काय म्हणते बघा, आधीच त्याला राग आला होता, पित्त खवळलं होतं त्याचं, राग आला होता, कारण हिच्याजवळचा ऑक्सिजन संपला आहे तरीही ऐकत नाही आणि तरीही वरती गेलेले आहे. एव्हरेस्ट शिखर त्यानं पार केलेलं आहे आणि शेवटी काय सांगते, व्हिडिओ क्लिप घे, व्हिडिओ शूटिंग कर, माझ्या असणारा पोचलेल्याचा पुरावा घे. शेवटी चिडत का होईना ह्या शेर्पानं काय केला, व्हिडिओ घेतला आणि अखेर अरुणिमा म्हणते मी भारताचा ध्वज एव्हरेस्ट शिखरावर फडकवला. बघा केवढं मोठं धाडस आहे. शेवटी तिनं अपंग असतानासुद्धा, दोन्ही पायाने अपंग असतानासुद्धा एव्हरेस्टवरती जाऊन पोचली. आपण याच्यातून घ्यायचं आहे काय पहा, शेवटी सांगितलेल्याच अरुणिमानं. आणि तिथं झेंडा भारताचा फडकवल्यानंतर तिरंगा तिथं फडकवला आणि आता उतरायला लागली, एव्हरेस्ट शिखर उतरू लागली अरुणिमा. जेमतेम 40-50 पावलांवरच अरुणिमाचा बघा, अरुणिमानं एव्हरेस्ट शिखर पूर्ण केलं. अरुणिमा म्हणते आता मी उतरू लागले, जेमतेम 40-50 पावलांवर माझा ऑक्सिजन साठा संपला. अरुणिमा म्हणते एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी म्हणजे नशीब असल्या भाकड शब्दांना मी मानत नाही, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ज यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बघा, ज्याच्याकडं जे करायची जिद्द आहे ते तो करणारच, लक्षात घ्या. आणि अरुणिमा म्हणते तेवढ्यातच माझा ऑक्सिजनचा साठा संपला. मला श्वास घेणं जड जाऊ लागलं, मी श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागले. पण तेवढ्यातच एका ब्रिटिश माणसानं ओझं होतंय म्हणून फेकून दिलेला एक जास्तीचा ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पानं तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. बघा, अरुणिमा सांगते की वर चढत जात असताना कमी मृत्यू होतात, पण उतरताना जास्त मृत्यू होतात. आणि आम्ही ते डेथ झोन ओलांडून खाली आलो. माझा दिवस अखेर आला. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट शिखर मी सर केलं, लक्षात घ्या. आणि गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझा आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी याचे धडे तर मला मिळालेच, पण काय म्हटलेलं आहे बघा, एक पोलादी खणखरपणा माझ्यामध्ये निर्माण झाला. काय म्हटलेलं आहे बघा, एक पोलादी खणखरपणा माझ्यामध्ये निर्माण झाला आणि मी अधिक चांगली व्यक्ती कशी बनते हे मला त्यावेळी कळलं. अरुणिमा काय सांगते बघा, तुम्हाला सल्ला देतो, मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर आपण जी कमाई करतो ती अधिक चांगली व्यक्ती कशी बनावी म्हणून हे महत्त्वाचं वाटतं मला. मी अधिक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला. तुम्ही इतरांशी कसे वागता यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं, लक्षात घ्या. तुम्ही इतरांशी कसे वागता याच्यावरून तुम्ही कसं आहात हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं
की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येय कमकुवत असतं त्याला अपयश म्हटलं जातं. बघा, तुम्हाला अपयश आलं, बघा तुमचं प्रयत्न केले तुम्ही आणि प्रयत्न निष्फळ ठरले, त्याला अपयश म्हणायचं नाही. तर तुम्ही ठरवलेलं ध्येय जे आहे ते ध्येय जर तुमचं कमकुवत असेल तर त्याला अपयश म्हणायचं, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं ध्येय कमकुवत असता कामा नये. आणि या सगळ्या विवेचनातून तुमच्या लक्षात येईल की तुमच्यामध्ये जडलेली जी अरुणिमा आहे, तुमच्या मनामध्ये आतमध्ये अंतरंगामध्ये जी दडलेली अरुणिमा आहे ती तुम्ही बाहेर काढणं आवश्यक आहे. आणि मग तुम्ही ध्येय ठरवायचं आहे आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करायचा, लक्षात घ्या. अरुणिमानं अपंग असतानासुद्धा एव्हरेस्ट शिखर तिनं पार केलं. आपण तर धडधाकट आहोत, आपणाला जे वाटेल ते आपण करू शकतो. आपण म्हणतो बघा, लात मारेन तिथं पाणी काढीन, असं आपलं ध्येय असलं पाहिजे. आपण काहीतरी ठरवलं पाहिजे आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून इथं स्वमतासाठी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला जाईल की तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या, की तुम्ही असं काही ध्येय ठरवलेलं आहे का, तुम्ही ते पूर्णत्वाला नेण्यासाठी काय करणार आहात, किंवा तुम्ही तुमचं ध्येय कसं ठरवणार आहात, तुम्ही तुमच्या असणाऱ्या जीवनामध्ये काय करून दाखवणार आहात, ह्या तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर अरुणिमाचं व्यक्तिमत्वाचा जो असणारा चरित्रात्मक जो भाग आहे, एव्हरेस्ट शिखर पार करणारी अरुणिमा जी अपंग होती, तिच्या असणाऱ्या विचारांच्या बरोबर हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची असणारी कमेंट द्या. धन्यवाद.